सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची दानचोरी होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे खळबळजनक आरोप। विश्वस्तांच्या पत्रात चोरीचा उल्लेख नसल्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांची माहिती। अजित डोवाल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान। रात्रीच्या अंधारामध्ये देशाचे गृहमंत्री पुण्यात आले। संजय राऊतांचा शहांवर निशाणा। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या शहांना पदावर राहण्याचा अधिकार नाहीये, राऊतांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इंस्टाग्रामवर नवीन व्हिडिओ शेअर। आई बहिणींवरून शिवी देणाऱ्यांना माफ केलं। सोबत या, आपण मिळून देशाला पुढे घेऊन जाऊ। पंतप्रधान मोदींचं युवांना आवाहन। पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना माफ करण्याऐवजी त्यांची माफी मागावी। खासदार संजय राऊत यांची टीका। मोदींना दिवसा व्हिडिओ पोस्ट करण्याची भीती का वाटते, संजय राऊतांचा सवाल। राज ठाकरेंचा मंत्री चंद्रकांत पाटलांवर निशाणा। चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स मला पाहायचे आहेत, राज ठाकरेंचा टोला। तर चंद्रकांत पाटलांनी केलेल्या दगडावरील फुटप्रिंट्सच्या विधानाला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88.49% पाणीसाठा। 7 धरणांमध्ये 12.80 लाख दशलक्ष लिटर पाणी। जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे पाणीसाठा कमालीचा वाढला। डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाचा पुन्हा दणका। जामिनावरील स्थगिती उठवण्यास कोर्टाचा नकार। म्हात्रेच्या जेलमधील मुक्काम वाढला। 6 ऑगस्टला पुन्हा सुनावणी। हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 200 रुपयांची कपात। नवीन दर आजपासूनच तात्काळ लागू झाले, तर घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थेच। सांगलीमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार। हत्येप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा। सांगली न्यायालयाचा निर्णय। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताच्या भालाफेकपटूंची दमदार कामगिरी। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक। यशवीर सिंगनं अखेरच्या प्रयत्नात केली शानदार कामगिरी, पटकावलं कांस्य पदक।